तुम्हाला घेऊन जाणं ते तुमचं एकट्याला. मला काही एकट्याला गेले 16 वर्ष ताई सोबत मी काम करतोय प्रभागाकडून. ताईंनी म्हणून मला दिलेलं आहे. ताईंनी हा निरोप दिलाय कोण कोण पत्रिका तुम्हाला मला भेटणार आहेत. तर त्यामुळे ताई बाहेर येतात. मी त्यांना म्हणलो कुणी आतमध्ये येणार नाहीये, तुम्हाला बाहेर यावं लागणार आहे. फुटपडली आंदोलन पडूच शकत नाही. मी इथं थांबलोय. मी शिवसेनेच्या सोबत असे मला एकट्याला बोलवलं. तेच खरं सांगतो गेले 16 वर्ष मी ताईंबरोबर या प्रभागात काम करतो म्हणून ताईंनी मला इथं बोलवलेलं आहे. परंतु मी इथं थांबलोय. मी शिवसेनेच्या सोबतच आहे. मी तिकडे जाणार नाही हे 100% आकडे. कसं काय बोलवलं तेच सांगतो दादा. 16 वर्ष झालं मी काम करतो ताईंसोबत. आपण बघू शकतो लागवी या ठिकाणी काही हे सगळे आंदोलक आहेत. त्यातील हे जे आंदोलक आहेत त्यांना बोलवण्यात आलं होतं. राऊत निलेश जे आहेत त्यांना बोलवण्यात आलं होतं. नीलमताई गोरे यांच्या वतीने बोलवण्यात आलं होतं. आणि काही आंदोलक जे आहेत ते पुन्हा एकदा आक्रमक होताना दिसतच. काय सांगाल एकट्याच कार्यक्रमाला बोलवलं? बाद झाला तर सांगून कटाळा आला तर घसा बसला. आमचा काय सांगू अजून तुम्हाला सगळं सांगितलंय आम्ही. आता ताई त्यांना विचारा तुम्ही. कार्यकर्ते वैतागलेले आहेत म्हणा. तुम्ही बोलायला या म्हणा. आता काय निरोप नाही येत. निरोप दिलाय ना. आता बघू आता येतात का नाही. आल्यानंतर तुम्ही त्यांना विचारा. बऱ्याच वेळा बोललाय तुमचा कसा बसायला लागलाय. नीलम गोरेंकडून काय आलं की काय म्हणणं? आता आमचं म्हणणं एवढंच आहे. आता पुण्यामध्ये युती करू नये आणि सन्मानजनक जर आपल्याला मिळत असतील तर कमीत कमी 50% जागा आम्हाला मिळाल्या पाहिजेत. नाही तर आम्ही सगळ्या जागा लढण्यासाठी सक्षम आहोत. लागली आपण बघू शकतो की पोलिसांचा हा सगळा बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळत आहे. अगदी अधिकचा बंदोबस्त या ठिकाणी वाढवण्यात आल्याचं देखील कळत आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी नीलम गोरे त्या ठिकाणी पोहोचतील. खरं तर जे इथं कार्यकर्ते आपल्याला दिसत आहेत त्यापैकी एका कार्यकर्त्याचं म्हणणं आहे गेली 16 वर्ष आपण नीलम गोरे यांच्या समवेत काम करतोय, कार्य करतोय. मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही त्यांना विचारा. त्यांना वाटतंय का की पुण्यात पक्ष कमर्शियल झालाय? काय सांगाल? काय पुण्यामध्ये पक्ष कमर्शियल झालेला आहे का? तुम्ही सकाळपासून आंदोलन करताय अजून दखल घेण्यात येत नाही. सगळे आंदोलक आता जरा शांत झालेले आहे असं म्हणावं लागेल. कारण आंदोलकाला आतून निरोप आलेला दिसतोय. या ठिकाणी जे आहे ते आंदोलक सध्या 2 मिनिटं निरोप एवढं झालेलं आहे की तुम्ही 2 मिनिट नाही. मला निरोप एवढं झालंय. तुमच्यातले किती लोक आतमध्ये भेटायला आहे? ताईनं सांगितलं कुणी असं 4 जण 5 जण जेवढे एवढे शिवसैनिक त्यांना आतमध्ये तुम्हाला घ्यावं लागेल आणि तुम्हाला चंद्रशेखर यांना विचारा पक्ष कमर्शियल झालाय का? आतमध्ये आलो तुमच्या समोर. चंद्रशेखर यांना विचारा पक्ष कमर्शियल झालाय का? 2-3 आरोप करत होतात कमर्शियलचा. पक्ष कमर्शियल झालाय का? बोला. त्रिगुणात ताई आहेत. ताई काय सांगाल? आंदोलन सुरू आहे तुमच्या कार्यालयाच्या समोर, ताईच्या घरासमोर. हे आंदोलन नाहीये, भेटायला हे भेटायला आलेले आणि आता आला तुम्हाला माहिती नाही. यापूर्वी खूप मोठं आंदोलन झालेलं आहे, घोषणाबाजी झालेली आहे. माझ्याशी सगळ्यांशी बोलणं झालेलं आहे. कालपासून आम्ही सगळे चर्चेमध्येच आहेत. काही संपर्कात आहे सगळ्यांच्या आणि नक्कीच न्याय मिळेल. कार्यकर्त्यांना न्याय मिळेल ह्या गोष्टी ताईंकडे आलेले कधी भेटणार आहे? चंद्रशेखर यांना मुद्दा उपस्थित करा. पक्ष कमर्शियल झालाय का? आहे सहसंपर्क प्रमुख म्हणून प्रत्येक कार्यकर्त्याने काम केलेलं आहे. प्रत्येक या ठिकाणी गोंधळ आपल्याला दिसत आहे. चंद्रशेखर शहराध्यक्ष या ताईंच्या निकटवर्तीय मानल्या जातात नीलम गोरे यांच्या. तुम्ही त्यांना विचारा. चंद्रशेखर माझा आवाज व्यवस्थित तुमच्यापर्यंत पोहोचतोय? ज्या नीलम गोरे यांच्या निकटवर्ती आहेत तुम्ही त्यांना विचारा. या ज्या आत्ता इथं दाखल झालेल्या आहेत आंदोलनास्थळी त्यांना विचारा पक्ष कमर्शियल होतोय का? तुम्हाला काय वाटतंय? शिंदे साहेब आहे ना, मॅडम पक्ष कमर्शियल झाल्याचा आरोप कार्यकर्ते करत आहेत सकाळपासून. काय सांगाल तुम्ही? माझं 1 मिनिट पक्ष कमर्शियल झालेला आहे का आरोप करत आहेत कार्यकर्ते? कमर्शियल झालं 100% कमर्शियल झालं. पक्ष 100% पक्ष कमर्शियल झाला. त्यांनी भाजपच्या गावावर आम्ही खासदारांनी काम केलं. आम्ही यांचं काय म्हणणं? नाही पक्ष कमर्शियल नाही ताई.
पक्ष कमर्शियल झालेला आहे. काय सांगा, उत्तर द्या तुम्ही ताई. ताई तुम्ही उत्तर द्या. उत्तर द्या. कराडीने भावनिक बोलतात त्याच्यावरती लक्ष देऊ नका. तुमच्या कार्यकर्त्याच्या आरोपावर उत्तर दिलं काय पाहिजे. झालेलं आहे? त्यांचा आरोप आहे. कार्यकर्त्यांना एवढं सगळं मोठं केलं. शिंदे साहेब आहे बरोबर. त्यांचा आरोप ऐकलाय का तुम्ही आम्हाला आमचा? फक्त एवढंच पण म्हणणं आहे ऐका, का शिंदे साहेबांनी मला काय सगळ्यांसाठी काम केलं. नेत्यांना मोठं कार्यकर्ता नाही करतो. नाही नाही एवढं तर समाधान नाही 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 लक्षात घ्या. नेत्यांना झालं नाहीये एवढं समाधान हे आरोप नाही. करतात कमर्शियलचा थेट गंभीर आरोप आहे. 100% यांनी आम्हाला भाजपच्या दावणीला नेऊन बांधले. त्रिकोणात ताई तुम्ही शहराध्यक्ष आहेत. मोठा आरोप आहे. गंभीर आरोप करतात. शहराध्यक्ष पण लक्षात तुमची घ्या. जबाबदारी भावनिक आहे. बोलतात ते थोडस भावनिक बोलतात. एक दोन तासात कळेल ना सगळ्यांना. आम्ही आहे ना. भावनिक बोलताय सगळे. शिवसेनेने कामं केलेले तेवढे त्यांनी. त्यामुळे तुम्ही काय काळजी करू नका. आम्ही किती तास झाले आम्ही थांबलो इथं. जर शिवसैनिकांना पक्षाच्या नेत्या जर भेटायला एवढा वेळ लागत असेल तर आम्ही न्याय मागायचा कोणाकडं. मग आमच्याकडनं जर वैतागून शिवसैनिकांना इथं काय झालं तर परत वेगळा पिक्चर दाखवायचा वरता तुम्ही तर आमच्यावर अन्याय झालेला आहे. ताईंना अजून 5 मिनिटाचा वेळ देतो. ताई 5 मिनिटात नाही आल्या तर आम्ही इथून सगळं शहर पूर्ण कार्यालयात जाणार आहे. तिथं आम्ही आमच्या पद्धतीने करतो आम्ही काय करायचं. लगे आपण पाहिलं की या सगळ्या कार्यकर्त्यांनी आता 5 मिनिटाची वेळ जी आहे ती दिलेली आहे. अगदी अगदी या घडीची सगळ्यात महत्वाची बाकी कार्यकर्त्याची कोणती मागणी नाही. तुम्ही लक्षात घ्या. आपल्या हक्काच्या आवाजाने देणारे नीलम ताई आहे. ऐका ना तुम्ही आता ते काही विषय काढू नका. येणार आहे का नाही येणार आहे? काय होतं आता यांचा संयम तुटलेला आहे. उगाच काहीतरी गोंधळ व्हायला नको इथं. आम्हाला जाऊ द्या, भेटू द्या आता. आपण बघू शकतो की पोलीस आणि कार्यकर्ते आता या ठिकाणी विनंती करत आहेत पोलिसांना की आतमध्ये भेटण्याची. निलेश गिरमे ह्या त्याला. महिला आघाडी युवा सेना त्यांची काय मागणी आहे? तुम्ही सोबतच आहात. पुणे शहरामध्ये खूप मोठे ऍक्सिडेंट घडत आहे. गाव करत आहे. रात्रंदिवस कष्ट करत आहे. निलेश भाऊ ये. गिरमे तुम्ही आंदोलनात सहभागी आहात का? या माझी एकच भूमिका आहे की प्रत्येक शिवसैनिकाला या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे. भारतीय जनता पार्टी आमचा मित्रपक्ष जरी असला तरी शिवसेनेचा कुठल्या अधिकाराने उमेदवार ठरवायचा. आमचे सर्वसामान्य शिवसैनिक आहेत. माननीय एकनाथ शिंदे साहेब बरोबर सगळे आलेले आहेत आणि सर्वसामान्य शिवसैनिकाला न्याय मिळाला पाहिजे आणि आम्ही सगळे या ठिकाणी आंदोलनात सहभागी आलो. मी 2 मिनिटं त्यांना सांगितले. आपण पाहतोय तर वारंवार खरं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगत असतात ही सामान्य माणसाची शिवसेना आहे, ही कार्यकर्त्यांची शिवसेना आहे, हा पक्ष कार्यकर्त्यांचा आहे, सामान्यांचा आहे. पण इथं मात्र कार्यकर्त्यांना कुणी वालीच नाहीये का हा मुद्दा आता उपस्थित होतोय. शिंदेच्या शिवसेनेत नीलम गोरे कार्यकर्त्यांच्या भेटीकरता का विलंब लावतायत हा मुद्दा उपस्थित झालेला आहे. पहा पक्षांतर्गतच खटके उडताना दिसत आहेत. ऐकूया आपण नेमका काय त्या ठिकाणी प्रकार सुरू आहे. मी काय तू जाऊ नको बस. बरं 2 मिनिटं नाही जायचं तर आम्ही नाही जाणार. आम्ही सगळेजण इथून निघून जातो. 2च मिनिटाचा वेळ दिलाय. आल्या तर ठीक. हा तू घेतो जबाबदारी तर आम्ही जातो. जाऊ नको. हा दे तू जबाबदारी. बीजेपी गाजर देता शर्यतीचं नेते गाजर द्यायला लागली. आपल्याला सगळ्यांना लढायचंय. तुमच्यासारखा मी पण आहे. मी पण लढायला चाललोय आणि त्यामुळे सगळ्यांना तिकीट मिळतील. आज होईल ना भाई. पण आता जाऊ नको. 2 मिनिटं मी शहर प्रमुख आमच्या हातात फॉर्म आणि द्या. तू आता जायला तयार आहे. आमच्या हातात एबी फॉर्म द्या. प्रत्येक कार्यकर्त्याच्या हातात एबी फॉर्म द्या. प्रत्येक कार्यकर्त्यांनी काम केलेले आहे त्याची ताकद आहे. आम्ही इथून जायला तयार आहे. 165 जागाचे फॉर्म द्या आम्हाला. काय काय ताई तुमचे सकाळपासून आंदोलन आमची एकच मागणी आहे. आमचा कोणत्या वरिष्ठ नेत्यावर आरोप नाहीये. आमचं कार्यकर्त्याची एकच मागणी आहे. आम्ही काम केलेलं आहे तर आम्हाला त्या कामाचा न्याय मिळाला पाहिजे. आम्ही आमच्या हक्कासाठी लढतोय. चला ताईंना भेटायला चला. हो चला चला आतमध्ये चला. करता कार्यकर्ते यांना आता आत बोलवण्यात आलेलं आहे.
बरं चला आतमध्ये भेटू द्या. बोलवले का आतमध्ये भेटू चला, आपण जाऊ घरी नका. आता. आमची नावं लिहून घ्या म्हणावा आमची नावं लिहून घ्या काही नाही म्हणा आमची नावं लिहून द्या आम्हाला कोण तिकीट जाणार आहे आपल्याला तिकीट पाहिजे ना नाही आपल्याला लढायचंय ना पण आपल्या तिकीट इतर पक्षात होणार आहे नाही, कोण का तिकीट अरे मी देणार? आहे ना जर थांबा ना थोडं अजून गोष्ट तर होऊ द्या ना अहो, आता तुमच्या हाताने बघू. पण आहे ना मला एक ऐका ना आतापर्यंत अजून असं तुम्ही झालं झालं. का? पाच पाच मिनिटाची पाच पाच मिनिटाचा वेळ महत्वाचा आहे. आपण सगळेजण काम करतोय तुमच्यासारखं माझं तिकीट फायनल झालंय का झालंय का फायनल माझं जर फायनल झालं असतं तर मी